भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहे। भाऊ काय सांगणार, मुंबईत महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्यव्यापी भाजपचं आंदोलन। राज्यव्यापी युवा मोर्चानी भारतीय जनता युवा मोर्चाने आंदोलन चालू केलं आहे। आमचं आंदोलन दिवसभर चालणार आहे। या आंदोलनामध्ये स्पष्ट आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांना, आराध्य दैवता छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन माफी मागितली। ही दुर्घटना झाली आहे, ही मान्यच करतो आम्ही सर्व। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अजित पवारांनी माफी मागितली आहे। आता त्याचं पुन्हा नवीनीकरण होत आहे, नवनिर्माण होत आहे आणि आता याच्यावर मतासाठी राजकारण महाविकास आघाडी करत आहे। आम्ही खेटरमारा आंदोलन करतो आहे महाविकास आघाडीला, खेटरमारा। आता प्रश्न आहे की यांना पहिला प्रश्न माझा राहुल गांधी आणि नाना पटोलेला आहे की कमलनाथनी मुख्यमंत्री असताना छिंदवाड्यामध्ये छत्रपती शिवरायाचा पुतळा JCPनी पाडला। पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पहिल्या आवृत्तीमध्ये असं म्हटलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज दरोडेखोर होते, लुटारू होते। याचं उत्तर काय? संजय राऊत म्हणाले छत्रपती शिवरायाचे वंशज आहेत का? त्याचा काय पुरावा आहे? जितेंद्र आव्हाड म्हणाले अफजल खान आणि शाहिस्ते खान नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख काय? इतके नालायक लोक आहेत हे काय आंदोलन करतील? छत्रपती शिवरायाचे खरे भक्त आम्ही आहोत। आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि या नालायकाचा खोटारडेपणा मता करताय। ते जोडेमारा आंदोलन करताय, तुम्ही खेटरमारा आंदोलन करताय। त्यांना खेटरमाराचे फाटलेले आणि खेटर मारणारे आमचा युवा मोर्चा। मला एक सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही महाराष्ट्रात आंदोलन होतंय। आज निवडणुकीचं राजकारण आहे असं वाटतं? पंतप्रधान ज्या दिवशी मुंबईत आले त्या दिवशी काँग्रेसने मागणी केली की पंतप्रधान माफी मागावी। माफी मागितली, मान्य केलं आणि नंतर जे राजकारण करताय हे मता करताय। तुम्ही असंच उत्तर देणार? आम्ही खेटर मारणार आहे, आमचा युवा मोर्चा फाटलेले खेटर मारणार आहे, फाटलेले खेटर मारणार। आमचा युवा मोर्चा आता चालू करेल खेटर मारणं। शरद पवार, उद्धव ठाकरे सगळे मोठे नेते त्या ठिकाणी सहभागी झालेले नाही, होऊ द्या ना, त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना मतं घ्यायची आहे। मता करता कधी अलग अलग घटना त्या ठिकाणी ते रोज करतात आहे। त्यामुळं महाराष्ट्राची जनता शुद्ध आहे। महाराष्ट्रात रिस्पॉन्स कसा आहे? तुमचं प्रति आंदोलन आहे, तुम्ही उत्तर देताय महाविकास आघाडीला, रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टी पूर्ण रस्त्यावर आहे, युवा मोर्चा रस्त्यावर आहे। आमच्या युथ BJP, युवकाची BJP आमचं आंदोलन करता आहे आणि त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना खेटर मारून दुरुस्त करणार आहोत आम्ही। आज वडेट्टीवारांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यापूर्वीच त्याचा एक हात जो आहे तो हे झाला होता, तरीही उद्घाटन झालं घाई घाई। लोकसभेच्या काळात असेच खोटारडेपणा केली, आता विधानसभेत खोटे खोटे मुद्दे आणतात। यांना खोटं बोलल्याशिवाय मतं मिळत नाही। खोटं बोलून काहीतरी सांगायचं, एक मुद्दा रोज काढायचा। एका दिवशी का नाही काढले? आज का काढले? खोटारडेपणा आहे। वडेट्टीवारांनी खोटं बोलणं सुरू केलं आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही जशाच तसं भाजप उत्तर द्यायला तयार आहे का याच्यात? आणि महायुतीचे इतर पक्ष यात नाही आहे का? महायुतीचा त्यांचे पक्ष आहेत, सरकार म्हणून आम्ही एक आहे, महाराष्ट्राचा विकास म्हणून एक आहेत, पण पक्षीय राजकारणामध्ये त्यांनी आपली भूमिका घ्यायची, आम्ही आपली भूमिका घ्यायची आहे। भाजपाने मात्र भूमिका क्लिअर घेतलेली आहे। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आम्ही छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही भावना, छत्रपती शिवरायांच्या त्या घटनेमुळे ज्या भावना लोकांच्या मनात काही त्या ठिकाणी आल्या त्या आम्ही माफी मागितलेली आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांच्या मावळे म्हणून या महाराष्ट्रात काम करतो आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVNN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।